नवीन इंटर्न आहेस ना? तुझा ड्रेस मी चेंजिंग रूम मध्ये ठेवलाय, जाऊन चेंज कर. अनुजने मला सरप्राईज देण्यासाठी इतका खर्च केलाय. मी सुद्धा या दिवसाची इतके दिवस वाट पाहिलीये. त्याचं सरप्राईज मी वाया जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी आज मी अनुजला भेटणारच. नूतन, शॅम्पेनची बॉटल रेडी आहे? आत्ता आणते सर. हे एकच गोष्ट किती वेळा सांगायची, आपल्या रेस्टॉरंटचं रेप्युटेशन खराब करू नका. 5 मिनिटात मला शॅम्पेनची बाटली सरांच्या टेबलवर हवी. हो सर. याआधी मी तुला इथे कधी बघितलं नाही. कोण आहेस तू? सर, ती न्यू इंटर्न आहे. ती बॉटल कशी ठेवली आहेस? बरोबर ठेवायची ना? इतके दिवस झाले, आता बेसिक सुद्धा जमत नाही तुला. ही इंटर्न पहिल्याच दिवशी लेट झाली. तुम्हाला करिअर करायचंय ना, मग कामामध्ये डेडिकेशन दिसू द्या. ती बॉटल तिला दे आणि कसं सर्व करायचं ते व्यवस्थित समजून सांग तिला. क्लायंटला डिस्टर्ब न करता सर्व करायचं. गॉट इट? ओके, कंटिन्यू. हे घे, तिकडेच आहे, मी तुला सांगते काय करायचं ते. तुला माहिती आहे अनुज, मी या दिवसाची खूप दिवसापासून वाट बघत होते. तू फक्त माझा आहेस. पण इतर कोणाशी तू प्रेमाने वागलास ना तर मला नाही सहन होत. खरंच नाही सहन होत. आज हे सगळं तू जे माझ्यासाठी केलंयस ना, तेच मी इमॅजिन केलं होतं, पण तसं कधीच नाही घडलं. एली, आता घडतंय ना. अँड ट्रस्ट मी एली, ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप सरप्राइजेस आहेत तुझ्यासाठी. ओके? अनुज, 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 डोंट वरी, मी इथेच आहे. आणि इथून पुढे मी तुला कधीच सोडून जाणार नाहीये. आय नो, मी आत्तापर्यंत तुझं माझ्यावरचं प्रेम समजू शकलो नाही. मी आपल्या नात्याला मैत्रीचं नाव देत राहिलो. तू मात्र तुझ्या परीनं, तुझ्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम करत राहिलीस. मी मात्र ते कधीच समजू नाही शकलो. कधी कधी आपल्याला हवंहवंसं वाटणारं, आपल्यावर मनापासून प्रेम करणारं माणूस आपल्या डोळ्यांसमोर असतं, पण त्याला ओळखूच शकत नाही. मी माझं तुझ्यावर प्रेम नाहीये असं सांगितलं तुला, पण तरीही तू माझ्यावर मनापासून प्रेम करत राहिलीस. तू खूप केलंयस माझ्यासाठी. मी मात्र आपल्या या नात्याला सतत मैत्रीचं नाव देत राहिलो. पण त्या दिवशी तू स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवलास आणि आज तुझ्यामुळे मी तुझ्या समोर उभा आहे. म्हणूनच आजपासून माझ्यावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार असेल. I love you.
आय लव्ह यू टू. कुसुम, आय नो मी आत्तापर्यंत तुझं माझ्यावरचं प्रेम समजू शकलो नाही. मी आपल्या नात्याला मैत्रीचं नाव देत राहिलो. तू मात्र तुझ्या परीनं तुझ्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम करत राहिलीस. आय लव्ह यू. सरप्राईज. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे कुसुम. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. कसं वाटलं? ये ये इथे ये. ये ना. हे बघ, आज अनुजने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंच असेल ना. पण नेमकी रीना आजारी पडली आणि तुला अनुज बरोबर नाही जाता आलं, म्हणून मी ठरवलं घरीच तुझ्यासाठी आणि अनुजसाठी मस्तपैकी सरप्राईज प्लॅन करूया. कसं वाटतंय सगळं? आवडलं? हा कुसुम, अनुज कुठे? काय झालंय कुसुम? अनुज बरोबर तुझं काही भांडण झालं? तो काही बोलला तुला? हा, सांग बघू मला. कुसुम, काय झालंय काय? कुसुम, अगं बाळा, कुसुम बाळा, काय झालंय अगं? तू रीनानी ज्या हॉटेलमधून नूडल्स मागवल्या होत्या त्या मॅनेजरला भेटायला गेली होतीस, बरोबर? मग तिथे काय झालं? काही प्रॉब्लेम झाला? तो माणूस काही बोलला तुला? मम्मा, अगं मी ब्रोला फोन केला होता, पण त्याने माझा फोन रिसीव्हच नाही केला. वहिनी, अगं सांग ना, ब्रो कुठे आहे? कुठे आहे अनुज? कामात असेल. कुसुम, प्लीज मला सांग, काय झालंय? आई बाबांची आठवण येते. नाही, तुझ्या डोळ्यातलं हे पाणी आई बाबांची आठवण येते म्हणून नाहीये. नक्की काहीतरी वेगळं कारण आहे. इतकं ओळखते मी माझ्या मैत्रिणीला. सांग ना कुसुम, काय झालंय? मी आलेच. अगं कुसुम, कुसुम, हॅलो. काकी, कुसुम घरी आली आहे का? ऍक्च्युली तिचा फोन लागत नाहीये.
नाही, अजून नाही आली आहे ती. अनुज, प्लीज स्टॉप दिस नाउ. प्लीज. एली, व्हॉट एली? अनुज, प्लीज मला सांग तुझ्या मनात नेमकं काय आहे? एली प्लीज यार. प्लीज काय अनुज? आता थोड्या वेळापूर्वी मला प्रपोज केलंयस तू आणि आता परत त्या कुमसुमला घेऊन काय इतकं पॅनिक होतोय? कारण मी तिला चीट केलंय. हे बघ एली, कुसुमवर माझं प्रेम नाहीये ही फॅक्ट आहे. पण एली, कुसुम न कळत का होईना आपल्याकडून हर्ट झाली. शी इज माय गुड फ्रेंड. मला तिची काळजी वाटते, दॅट्स इट. हे बघ एली, कुसुम आपल्याकडून हर्ट झाली आहे आणि तिला खरं सांगणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण त्याशिवाय माझ्या मनातलं गिल्ट कमी नाही होणार. एली, कमॉन एली, कुसुम तुझी पण चांगली मैत्रीण आहे. आपल्याकडून नकळत का होईना पण ती हर्ट झाली. आपण तिच्याशी बोलूयात एली. हे बघ, आपण आपल्या नवीन नात्याची सुरुवात करतोय तर आपण असं कोणाला हर्ट करून ही सुरुवात करणं बरोबर नाहीये, हो ना? प्लीज. ओके, आपण निघूयात. कुसुमला काय झालंय मी विचारून येतेच. सुहासिनी थांब, तिला थोडा वेळ दे, मग ती स्वतःहून सगळं सांगेल तुला. तिचं आणि अनुजचं परत काही भांडण झालं असेल का ग? नाही नाही, मला असं वाटत नाही. आणि तसंही रडायला काय तिला निमित्त लागतं? म्हणजे मला असं वाटतं की माहेरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. सुहासिनी, अनुजाला. अनुज, आई, कुसुम. कुसुमचं आणि तुझं काय झालंय? भांडण झालंय का काही? काय झालंय नक्की? ती आल्यापासून रडतीये, काही सांगत नाहीये. मी तिला कधीच असं बघितलं नाहीये. हा, आणि ही तुझ्या बरोबर कशी? काय झालंय काय नेमकं? प्लीज प्लीज सांग. मी आई सांगतो तुला, सगळं सांगतो. तू प्लीज शांत हो. स्वरा, आईसाठी पाणी आण प्लीज. नाही, मला काही नकोय. मला फक्त उत्तर हवंय. काय झालंय? आई, मी बोलतो कुसुमशी, मला थोडा वेळ दे. एली, चल. कशाला? ती कशाला हवी आहे? आई, तिचंही असणं गरजेचं आहे. प्लीज प्लीज. एली, बाप्पा, मी नेहमी म्हणायचे की परीक्षा अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकले नाहीये. पण आज मी हरले. आता लढण्याची शक्ती नाहीये माझ्यात. कुसुम, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. काय राहिलं आता बोलण्यासारखं? कुसुम, हे सगळं बोलून तू मला अजून गिल्ट देतीस. ओ सॉरी, चुकलं माझं. प्रत्येक वेळी माझ्यापासून गोष्टी लपवत राहिलास तरी तुझ्यावर विश्वास ठेवला ते चुकलं. तुझ्या चांगल्या वागण्याचा चुकीचा अर्थ घेतला ना, ते चुकलं. माझ्या दादांनी मला तुमच्याबद्दल सांगूनही तुम्ही मला फसवणार नाही यावर विश्वास ठेवला, ते चुकलं. या इलिशाला मैत्रीण मानलं, ते चुकलं.
तिला सरनोबत इंडस्ट्रीज मध्ये जॉब दे म्हणून तुला सांगितलं ते चुकलं. कुमसुम लिसन, हे जे कुसुम कुसुम नाव आहे माझं. कुमसुम म्हणून हाक मारण्याचा अधिकार तुला नाहीये. तू आमच्या दोघांमध्ये आलीस. तुझ्यामुळे माझा अनुज माझ्यापासून दूर गेला. तुझ्यासारखी विश्वासघातकी मैत्रीण कोणालाही न मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करीन. ओके कुसुम, आम्ही तुला चीट केलेलं नाहीये. मुळात मी आणि अनुज एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो. हो, अनुजने हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध केलं होतं आणि तुमच्या लग्नानंतर लगेचच ऍक्सिडेंटली माझी आणि अनुजची भेट झाली. त्याला मी पहिल्या भेटीतच आवडले. मलाही तो आवडला आणि मी फेल फॉर इच अदर. आणि तुलाही माहितीये कुसुम की अनुज या लग्नामध्ये खुश नव्हता. म्हणजे गोव्याला मी तुमची एकमेकांशी ओळख करून दिली तेव्हापासून तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय.